त्याचा आमच्या सरांना सांगा. त्यांनी मला पहिला प्रश्न केला होता, तुम्ही डॉक्टर आहात का? म्हटलं नाही. मग म्हणे भाऊ माझ्या ॲलोपॅथीने तुझं काम नाही केलं, तुझं आयुर्वेद आणि फूड सप्लिमेंटरी काय काम करतं? त्यांचे म्हणणं बरोबर. डॉक्टर समोर आपण काय बोलणार? बरोबर आहे ना? त्यांच्याकडे डिग्री आहे, आपल्याकडे डिग्री नाही. हे ऐकून घेतलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की हा ब्लड कॅन्सर आहे. आणि त्याच्याही पुढचं जे बोलले होते, जर मी डॉक्टर नाही राहिलो असतो तर कदाचित माझी बॉडी झाली असते. ते 2 दिवस मला फॅमिलीबरोबर काढायचे. सर्व ऐकून घेतलं, काही ते बोललो नाही. आणि त्याला एकच सांगितलं, डॉक्टर साहेब माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? आपलं आमचा एक व्हिडिओ आहे यूट्यूबला, तेवढा आपण बघा. कसला? तर आमचं एक प्रॉडक्ट आहे 9 म्हणून, तेवढा एक व्हिडिओ तुम्ही बघावा. म्हणजे बघायला काय हरकत नाही. मॅडम पायथ्याशीच बसलेलं होतं. मॅडमने ऑन केला, मला फक्त दाखवलं बरोबर आहे का? म्हटलं बरोबर आहे. व्हिडिओ ऐकला. व्हिडिओ ऐकल्यानंतर डॉक्टर असल्यामुळे कंटेंट समजले आणि मला काहीच प्राईज विचारलं नाही किंवा कुठलं काहीच विचारलं नाही. फक्त किती वेळात आणून देणार हा प्रश्न त्या डॉक्टरांचा. मी मुलांना कॉल केला, 15 मिनिटात प्रॉडक्ट आलं. पहिली सॅचेट माझ्या हाताने दिली. पण 4थ्या दिवशी डॉक्टरचा कॉल होता. बघा प्रॉडक्टची ताकद बघा. 4थ्या दिवशी डॉक्टरचा कॉल होता आणि डॉक्टर बोलले स्वतः की तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम आहे. म्हटलं काय झालं? काल बी थोडं खाल्लं आणि आज बी खाल्लं. मी बोललो थोडं मजेत त्यांना, डॉक्टर साहेब वरती जागा नसेल कदाचित, बोललो मी मजेत बोललो. पण मी अजून 2-4 प्रॉडक्ट सजेस्ट केले तर चालतील का? ते म्हणजे सर्व पाठवून द्या. किती पैसे पाठव? त्या माणसाने लगेच प्रश्न केला की पैसे किती? म्हटलं डॉक्टर साहेब पैशांची काही गरज नाही, प्रॉडक्ट मी पाठवतो. त्यांना न्यूट्रीलाइट दिलं, पिरुलिना गोल्ड दिलं, ब्लड प्युरिफायर दिलं आणि डेली डिटॉक्स दिलं. ऑक्सिजन काढता पहिलं 95 होतं. 5 प्रॉडक्ट 3 महिन्यात रिपोर्ट नॉर्मल आहे. कधी बी जास्त साईबाबा हॉस्पिटलला डॉक्टर पांडे एवढं नाव लक्षात. कारण त्यांनी माझ्यामुळे मोबाईल नंबर बदलला. माझं नेटवर्क होतं, देऊन टाकायचं. लोक काय साधे आहेत का?